नमस्कार. संघर्ष वृत्तवाहिनीमध्ये आपलं स्वागत. घेऊया ठाणे आणि आसपासच्या परिसरामधील घडणाऱ्या महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा. बिनविरोधी प्रभागामध्ये मतदान बंधनकारक करण्याची मागणी. ठाणे महानगरपालिका निवडणुकाबाबत बॉम्बे उच्च न्यायालयात जनहित याचिका. ठाणे महानगरपालिका निवडणुकांमध्ये काही प्रभागामध्ये उमेदवार बिनविरोधी निवडून देताना मतदान न करण्याच्या प्रचलित पद्धतीला आव्हान देत सामाजिक कार्यकर्त्या जया यांनी बॉम्बे उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केलेली आहे. लोकशाही प्रक्रियेत मतदानाचा आणि नोटाद्वारे असहमत नोंदवण्याचा घटनात्मक अधिकार हिरावून घेतला जात असल्याचा गंभीर मुद्दा या याचिकेत उपस्थित करण्यात आलेला आहे. या याचिकेच्या संबंधात ठाणे महानगरपालिकेतील प्रभाग क्रमांक 5A, 14A, 17B, 18B व 18C आणि 18D या 6 भागांशी आहे. 13 डिसेंबर 2025 रोजी नामनिर्देशक पत्रिकांची छाननी पूर्ण झाल्यानंतर 2 जानेवारी 2026 रोजी एक वगळता सर्व उमेदवारांनी आपली अर्ज मागे घेतली. परिणामी उर्वरित उमेदवारांना कोणतेही मतदान न घेता बिनविरोधी निवडून घोषित करण्यात आले. याचिकेत नमूद करण्यात आले आहे की निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या निवडणूक कार्यक्रमानुसार मतदान आणि मतमोजणी ही अनिवार्य प्रक्रिया आहे. मात्र बिनविरोधी निवडीच्या नावाखाली ही संपूर्ण प्रक्रिया टाळत जात असून त्याद्वारे मतदानाच्या नोटा निवडण्याचा अधिकार संपुष्टात येतो. सर्वोच्च न्यायालयाच्या नियमानुसार नोटा हा मतदानाचा महत्त्वाचा घटनात्मक अधिकार असून तो निवडणूक प्रक्रियेचा अविभाज्य भाग आहे, असा युक्तिवाद याचिकाकर्त्यांनी केलेला आहे. आज आपण पत्रकार परिषदेमध्ये 2 वरती आज आपण प्रेस कॉन्फरन्स घेतोय. त्याच्यामध्ये आपण हायकोर्टात बिनविरोध जे निवडून आलेले आहेत त्यांच्या विरोधात आपण हायकोर्टात PL दाखल केलेले आहेत. त्याच्यामध्ये आपली मागणी सिंपल आहे की निवडणूक ज्या पद्धतीने आहे तसंच 15 तारखेला त्यांचं पण घ्या आणि नोटा असताना निवडणूक न घेण्याचा काही अर्थ नाहीये. आणि नोटाचं काय इम्पॉर्टन्स आहे, सुप्रीम कोर्टाचं 2013 मध्ये एक केस आहे, त्याचा निकाल आतापर्यंत लागलेला नाहीये. तर समजा निकाल असं काय लागलं की ज्याच्यामध्ये 50% पेक्षा किंवा 20% पेक्षा मतदान निवडणुकीमध्ये त्यांना जास्त मिळालं तर त्यांचं बाद होईल किंवा रिकॉल करायचं इलेक्शन, याच्यावरती चर्चा चालू आहे. सुप्रीम कोर्टाचं जजमेंट प्रलंबित आहे. जजमेंट जे काय असेल ते यांच्यावरती लागू होण्याकरता तुम्ही इलेक्शन करा आणि समजा ते इलेक्शन झाल्यानंतर त्यांना ते विनर म्हणून तुम्ही घोषित करा, पण सुप्रीम कोर्टाचं जजमेंट आल्यानंतर ते त्याच्यावरती इम्प्लिमेंट व्हायला पाहिजे, अशी आम्ही मागणी घेऊन सुप्रीम कोर्टात गेलोय. तर या विषयावरती आपण जनहित याचिका हायकोर्टात दाखल केलेल्या आहे. सोमवारी या विषयावरती बोर्डावरती हा विषय येईल. बघा कसं आहे, आम्ही खूप आशावादी आहोत आणि कायद्याचं मानणारी लोक आहोत. तर आपल्याला कायद्याने जे ताकद दिली आहे त्या पद्धतीने आम्ही पुढे चाललोय. आता सुप्रीम कोर्टाला जेव्हा लोकांची एवढ्या PL, म्हणजे फक्त माझं PL नाहीये, अविनाश जाधव सरांनी आणि इतर लोकांनी पण PL दाखल केलेले आहेत, तर PL मध्ये त्यांना काहीतरी निर्णय द्यावं लागेल. असं विदाऊट हे प्रत्येकाचं वेगवेगळे ग्रीव्हन्सेस आहे, वेगवेगळे मागणी आहेत, तर त्या हिशोबाने त्यांना PL मध्ये काहीतरी निकाल द्यावं लागेल. आता ते किती दिवस लागतील, किती महिने लागतील याचा आम्हाला पण अंदाज नाही. पण इलेक्शन घ्या हे सिंपल आहे, त्या मागणी त्वरित व्हायला पाहिजे. आम्ही सिटीजन मॅनिफेस्टो रिलीज करतोय. या सिटीजन मॅनिफेस्टोमध्ये आम्ही 15 पॉइंट्स दिलेले आहेत. त्याच्यामध्ये जे नगरसेवक निवडून येतील किंवा नगरसेवक साठी कॅन्डिडेट आहे त्यांनी त्यांचं ऑफिशियल फेसबुक पेजमध्ये हे टाकावं आणि त्यांना आम्ही सपोर्ट करू. ज्यांना हे मान्य आहे की या सगळ्या गोष्टी आम्ही करूच आणि हे लोकांच्या सर्वे केल्यानंतर आम्ही हे मॅनिफेस्टो आज रिलीज करतोय. यामध्ये आपण हेल्थ विषयावरती बोलतोय, आपण नेचर, झाडं जे कापतायत जास्त त्या विषयावरती, आणि लोकल लोकांना म्हणजे ठाण्यातल्या लोकांना पहिला जॉबची संधी मिळायला पाहिजे अशी मागणी, आणि डिजिटल स्कूल्स पाहिजेत. त्याचबरोबर एक प्रत्येक कामं जे टेंडरिंग प्रोसेसमध्ये करतात तिथे QR कोड लावा, जेणेकरून डबल वर्क झालं की ते ऑनलाईन दिसून येईल. म्हणजे त्या साईटवरती पण QR कोड लावा, त्याचबरोबर ऑनलाईन पण ते असणं गरजेचं आहे. 1 विंडो मध्ये कामं व्हायला पाहिजे. ज्यांनी
डॉक्युमेंट्स दिलेत त्याचे कामं होत नसतील 15 दिवसात, तर ऑटोमॅटिकली त्याचे कामं झालेत किंवा त्याच्यावरती निकाल येणं गरजेचं आहे. 1 विंडो ऑन टाइम लिमिटमध्ये करायला पाहिजे. अशा 15 विषयावरती आपण हे मॅनिफेस्टो रिलीज करतो. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढीलप्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणीसाठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. देवदिनाधारी धावल्याची प्रचिती ठाण्यात आलेली आहे. ठाणे स्टेशनजवळील दादा पाटील वाडीतील हनुमान मंदिराचे पुजारी नरेंद्र वारघडे यांनी सहृदयी व्यक्तीची माणुसकी अनुभवली आहे. वारघडे यांच्या 32 वर्षीय निखिल वारघडे हा पदवीधर एकुलता एक मुलगा बालपणापासूनच मधुमेहाने ग्रस्त होता. त्याच्या उपचारासाठी 9 पाड्यातील वी आणि फॉर यू संस्थेचे किरण नागती यांनी धावाधाव तर केलीच, परतून उपचार दरम्यान मृत्यू ओढवल्यावर माणुसकीचा धर्म पाळून निखिलाच्या अंत्यसंस्काराची जबाबदारी देखील किरण नागती यांनी पार पाडली. पैशाची चणचण असल्याने वारघडे यांनी किरण नागती यांना संपर्क केला. नागती यांनी तातडीने धाव घेत रुग्णालयाचे बिल कमी करून तिथून अंत्यव्यवस्था स्थितीत मुलाला पुन्हा ठाण्याच्या सिव्हिल रुग्णालयात दाखल केले. तिथून नंतर KM हॉस्पिटलचा बेड मिळवून दिला. उपचाराची शर्त सुरू असताना जेमतेम 5 दिवसांनी उपचार दरम्यान निखिलचा मृत्यू ओढवला. ही दुःखद बातमी कळताच किरण नागती यांनी निखिलच्या संपूर्ण अंत्यसंस्काराची जबाबदारीही पार पाडली. नागती यांच्या या सहृदय सामाजिक बांधिलकीबद्दल वारघडे कुटुंबांनी आभार मानत खरोखरच आमच्या सारख्या दिनांच्या घरी देवच धावून आले चे म्हटले. आपल्या भेटीसाठी आले आहेत. त्यांची निशाणी आहे फुगा क्रमांक 21 अपक्ष उमेदवार श्री किरण विष्णू नागती. हम तुम्हारे साथ हैं. विचार करा पक्का आणि फुग्यावर मारा शिक्का. रात्रंदिवस मला असं वाटतं ही निवडणूक जी आहे ना, ही प्रभाग क्रमांक 21 मधली या प्रत्येकाने हातात घेतलेली दिसते. कारण इथे फक्त किरण विष्णू नागती मी एकटा नाहीये. किरण विष्णू नागती प्रत्येक जण आहे. अशा पद्धतीचं वातावरण झालेलं आहे. जिथे जिथे मी जातोय तिथे अर्थात माझ्या भगिनी, माझ्या माऊली या वाट बघतायत. काही जणांनी तर निरोप पाठवले की आमच्या इमारतीत पण यायचंय. म्हणजे मला असं वाटतं हे पहिल्यांदा घडताना दिसतंय. आणि केलेली सेवा जी आहे ती लोक विसरलेली नाहीयेत. बऱ्याच जणांचं असं म्हणणं असतं की केलेली सेवा आपण सांगायची नसते. जेव्हा सेवा आपण करत असतो तेव्हा केलेली सेवाच लक्षात राहते आणि मग समोरची माणसं स्वतःहून सांगतात.
त्याच्यासाठी सेवा करावी लागते आणि ती सेवा मला असं वाटतं मी एकट्याने नाही तर माझ्या सहकाऱ्यांसोबत आम्ही केलेली आहे. मला असं वाटतं कुठली मी तेच मगाशी तुम्हाला म्हटलं की मार्केटिंग जर करायला गेलो आम्ही ना तर नौपाडा रक्षकमध्ये एका रात्रीमध्ये ज्या गोष्टी घडतात त्या प्रत्येक रात्रीमधल्या सेवा जर दाखवल्या ना तर खूप गोंधळ होईल. मला असं वाटतं मी विरोधक आणि या सगळ्या गोष्टी काही काउंट करत नाही, कारण मी कोणाच्या विरुद्ध लढत नाहीये, मी कोणासाठी तरी लढतोय हे मला असं वाटतं प्रत्येकाने लक्षात ठेवायला पाहिजे. मी कुणावरही टीका करणार नाही, ज्यांना टीका करायची त्यांनी करून दे, कारण स्वामींचा आशीर्वाद घेऊन आम्ही काम करतोय. हे सगळे सेवेकरी म्हणून काम करतायत, त्याच्यामुळे मार्केटिंग आहे ना कुठल्या गोष्टीचं करायचं आणि कुठल्या गोष्टीचं नाही हे आम्हाला कळतं. नमस्कार, मी भाऊ आरगडे, हनुमान मंदिर दादा पाटील वाडी इथला पुजारी, इथला स्थानिक रहिवासी. आज मी वडलोपाची 70 ते 80 वर्ष या वाडीत राहतोय. आज समाजकार्य याच्यामध्ये फार मोलाचा वाटा आहे आणि जे आज माझ्यावर जो असा प्रसंग गुजरला होता माझ्या मुलाबद्दल, माझा मुलगा निखिल वय वर्ष 32, आज तो मृत्यूच्या छायामध्ये असताना किरण नागते सर एखाद्या देवदूतासारखे तिथे आले. त्यांनी मला जी मदत केली ही वाखाणण्याजोगी आहे. ही मदत मला ना घरचे करू शकले ना मित्रमंडळी करू शकले ना, पण त्यांचं जे मोलाचं योगदान होतं ते फार अमूल्य होतं. आज हॉस्पिटलमध्ये बिल कमी करून परत सिव्हिल हॉस्पिटलला हलवण्यापासून ते केम हॉस्पिटलपर्यंत, केम हॉस्पिटलला माझा मुलगा आज 5 दिवस होता. तिथल्या DN डॉक्टर वगैरे सतत संपर्कात सर होते. तिथनं ज्या टायमाला तो डेथ झाला, तो मृत्यू पावला, त्याच्यानंतर किरण नागते सर हे अंत्यविधीसाठी रात्री जातीने 2 वाजेपर्यंत माझ्याबरोबर होते. आज हा फार देव माणूस आहे. हा रात्री अपरात्री कोणालाही मदत करू शकतो, ओळख पाहिजे असं नाही आहे. काय तुम्ही फक्त एक कॉल करा किंवा त्यांना नाही कॉल केला, त्यांना जरी समजलं की बाबा असा असा माणूस अडचणीत आहे तरी ते तुमच्यासाठी धावत येणारा माणूस आहे. हा फार देव माणूस आहे. तर हा आपल्या विभागातून 21 वॉर्ड नंबर 21मधनं हा आपल्या विभागापासून अपक्ष निशाणी म्हणून फुगा म्हणून निशाणी घेऊन उभा आहे. तर ह्या अशा देवदूत माणसाला आपल्याला महापालिकेत पाठवायचं आहे. तर आपली निशाणी फुगा आहे. तर सर्वांनी फुगा या निशाणीवर शिक्कामोर्तब करून श्री किरण नागते सर यांना बहुमोल मतदानाने विजयी करा. नेहमी 24 म्हणतात ना 24/7 नेहमी अवेलेबल असतात त्यांच्या सर्व लोकांसाठी विभागातल्या. तर या निवडणुकीसाठी ते फुगा या चिन्हावर उभे आहेत. माझी सर्वांना विनंती आहे, कृपया आपण भरघोस मत देऊन साहेबांना निवडून द्यावं यावेळी आणि खरा जनप्रतिनिधी आपण महापालिकेत पाठवावा ही सर्वांना विनंती आहे. नक्ते साहेब आमच्या इथे आले आहेत आणि आम्ही त्यांना निवडून देणार आहोत आणि आमचा आशीर्वाद आहे त्यांच्यावरती आणि ते 100% निवडून येतील. ठाणे महानगरपालिका निवडणूक 2025-2026 करिता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, शरदचंद्र पवार पक्ष, शिवसेना प्रभाग क्रमांक 23 आघाडीचे उमेदवार श्री प्रकाश धनाजी पाटील व सपना समीर पाटील व राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार व पक्ष पुरस्कृत उमेदवार श्रीमती प्रमिला मुकुंद केनी यांनी जाहीर सभा काल दिनांक 8/1/2026 रोजी शुक्रवार संध्याकाळी 8 वाजता कळव्या येथील साहेबानगर, जय भीम नगर, हनुमान टेकडी येथे संपन्न झाली. यावेळी महागृहमंत्री माननीय गृहमंत्री व कळवा मुंब्रा विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांच्या प्रमुख उपस्थितीत ही सभा संपन्न झाली. या सभेसाठी महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच स्थानिक नागरिक बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी आमदार जितेंद्र आव्हाड यांनी उपस्थित सर्वांना मार्गदर्शन केले. प्रभाग क्रमांक 23चे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार पक्ष, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अधिकृत उमेदवार, अ मधून श्री प्रकाश धनाजी पाटील, ब मधून श्रीमती प्रमिलाताई मुकुंद केनी, क मधून सपना समीर पाटील यांना तुतारी वाजवणारा माणूस व शिट्टी या चिन्हासमोरील बटन दाबून प्रचंड मतांनी विजयी करा, असे आवाहन यावेळी आमदार जितेंद्र आव्हाड यांनी सर्व उपस्थितांना केलेली आहे. यहाँ पे बैठे हुए सभी लोगों को मेरा नमस्कार. कुछ दिन पहले मैं यहाँ पे बात करके गया हूँ.
मैं सिर्फ इतनी बात करने आया हूँ कि आपको जो सुविधा दी है, पानी दिया है, रास्ते दिया है, वो देने वाला एक ही आदमी था, उसका नाम था जितेंद्र आव्हाड। ये आप मानते हैं कि नहीं मानते हैं? ये आपकी झोपड़ियां किसने बचाई? हाथ उठा के बताओ कि आपकी झोपड़ियां किसने बचाई? तो उसकी कसम है आपको। आज मेरी परीक्षा है, मेरे ईमानदारी की परीक्षा है, और मेरे ईमानदारी के परीक्षा में आपको मुझे मार्क देना है। आज हमारे साथ हमारी बहन शामिल है जिसके साथ अन्याय हुआ है। वो सीटी के निशान पे खड़ी है, हमारी एक बहन तुतारी के निशान पे खड़ी है, और हमारा भाई तुतारी के निशान पे खड़ा है। तो दो तुतारी और एक सीटी क्या है? दो तुतारी और एक सीटी बजा के ये नगर ईमानदार लोगों के साथ रहता है। ये बताने की कोशिश करो, ये बताओ, अगर आपका घर बचा हुआ है तो आज रात को जाके सोते टाइम कसम खाओ। तो आपको सबको कसम दिलाता हूँ, आपको सबको कसम दिलाता हूँ कि आज रात को मावशी कसं आहे, तुमचं घर कोणी वाचवलं घर वाचवण्याची आठवण करा। दोन तुतारी आणि एक शिटी, काय दोन तुतारी आणि एक शिटी याची बटन दाबून आपल्याला महानगरपालिकेच्या निवडणुकीत इमानदार लोकांना निवडून द्या, एवढंच या ठिकाणी बोलतो। जाण्यासाठी आपली रजा घेतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। उपस्थित माझ्या बंधू आणि भगिनी, आज मी इथे न्याय मागायला आलेली आहे। मुकुंदखेडी साहेबांनी कामं केली आणि आज तुमच्या समोर न्याय मागायला आले आहे। कारण मला ज्या पक्षाने न्याय दिला नाही, पण ज्या आता जे आपले आव्हाड साहेब आहेत त्यांनी मला न्याय दिलेला आहे, आणि त्यामुळे त्या समोर सगळ्यांच्या बोलायला उभी आहे। मला सगळ्यांनी सपोर्ट करायचा आहे, कराल ना सगळे सपोर्ट? कोणाला घाबरणार नाही ना? नाहीतर तुम्हाला सांगतील शिट्टीला मतदान करायचं नाही, मग घाबरणार नाही ना कोणाला? उम्मीदवारी दी है, मेरी निशानी है तुतारी, तो ध्यान से रखो। आप लोगों को मालूम कि जब झोपड़ी तोड़ने को आया था तब आवाज साहब के साथ मैं और मुकुंद से खड़े थे। ध्यान में रखो, मुकुंद से प्रमिला ताई और हम लोग खड़े रहे थे। आवाज साहब ने जेसीबी आता, जेसीबी को रुका दिया, उसके सामने खड़ा रहा और अपनी झोपड़पट्टी बचाई। उनके लिए सबको, हमारे तीनों को आप वोट दीजिए। मेरी निशानी है ओ में तुतारी, वो में सिक्के, सपना पाटिल, उनका ही निशानी है तुतारी। धन्यवाद। देखना है ना, युवा पीढ़ी को संधि देना है ना, जो आपके घर बचाए, आपके घर तक आए, जिन्होंने लाइट लाया, जिन्होंने पानी लाया, वो आदमी को आपको न्याय देना है। आने वाले 15 तारीख को हम तीनों को चुन के देना है। हमारी निशानी है तुतारी बजाने वाला आदमी। अ में रहेंगे प्रमिलाताई कैनी, अ में रहेंगे प्रकाश धनाजी पाटिल, क में रहूंगी मैं खुद सपना समीर पाटिल।
जनुक बदलू शकत नाही, पण आपली जीवनशैली बदलू शकतो. जोवर जीवनशैलीत बदल करीत नाही तोवर आजार आपला पाठलाग सोडणार नाही. आनुवंशिकतेच्या रूपात हेच आजार पुढच्या पिढीला मिळतील. तेव्हा तुमची जीवनशैली बदला आणि आजारांना रोखा, असा रामबाण उपाय पुण्याच्या दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या प्रख्यात वैद्यकीय अनुवंशशास्त्रज्ञ डॉक्टर कामोदी गोडबोले यांनी सुचवलेले आहे. ठाण्याच्या नौपाडा येथील सरस्वती क्रीडा सहकुलांच्या मैदानात आमदार संजय केळकर आयोजित 40व्या रामभाऊ महागडी स्मृती व्याख्यानमालेचे अनुवंशिकतेतून येणारे आजार व उपाय या विषयावरील सुंदर पुष्प शुक्रवारी कामोदी गोडबोले यांनी गुंफले. याप्रसंगी व्यासपीठावर व्याख्यानमालेचा या सत्राचे अध्यक्ष डॉक्टर अमोल गीते आणि सुहास जावडेकर उपस्थित होते. तर श्रोत्यांमध्ये व्याख्यानमाला समितीच्या माधुरी तामणे, माजी उपमहापौर सुषमा काळे व TJSB बँकेचे माजी अध्यक्ष विद्याधर वैशंपायन व विजय जोशी आदीसह अनेक नागरिक उपस्थित होते. असणाऱ्या लोकांना कॉलेजकडून जे श्रीराम लागू आहे आणि ॲक्च्युअल पेशंट आता आहेत, अर्थात आता करणं आता शक्य आहे. SMA बद्दल सुद्धा आपण ऐकलेलं आहे आणि ॲक्च्युअल पेशंट आता आहेत, अर्थात आता ब्राह्मण शिक्षण मंडळाच्या ब्राह्मण विद्यालयात हस्तकला प्रदर्शन व माता पालिकाची कला स्पर्धा अतिशय उत्साहात पार पडले. भव्य हस्तगत व माता पाककले स्पर्धेत प्रदर्शन विद्यार्थी सृजनशीलतेचा उज्ज्वल आविष्कार. कला ही फक्त दिसण्यासाठी नसते, ती मनाच्या अंधारा कोपऱ्यात दिवा लावणारी शक्ती असते. या सुविचाराला सत्यात उतरत ब्राह्मण शिक्षण मंडळाच्या ब्राह्मण विद्यालय पूर्व प्राथमिक विभाग चरई येथे भव्य हस्तकला प्रदर्शन व माता पाककला स्पर्धा अत्यंत उत्साहात आणि सृजनमय वातावरणात संपन्न झाले. कार्यक्रमात संस्थेच्या अध्यक्ष श्रीमती नमिता बालाजी सोमन व संस्थेचे चिटणीस ॲडव्होकेट श्री केदार नरहर जोशी यांच्या प्रेरणेची ऊर्जा लाभली. विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सारिका प्रसाद दामले यांच्या कुशल नेतृत्वाखाली प्रदर्शनाचे नियोजन अत्यंत सुबक व आकर्षक रीतीने साकारले गेले. यावेळी प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका वंदना राजमल चव्हाण उपस्थित होत्या. ज्ञानानंदाच्या मुख्याध्यापिका डॉक्टर अंजली पांडे यांच्या शुभहस्ते उद्घाटन करण्यात आले. प्रदर्शनाचे परीक्षक म्हणून डॉक्टर अंजली पांडे यांनी विविध कलाकृतीचे नेमके परीक्षण केले. हातातील काडी कागद, मनातील कल्पना आणि तयार होत जगण्याची रंगीत कहाणी या भावनेने भारावून विद्यार्थ्यांनी निर्माण केलेल्या कलाकृतीचे सर्वांचेच मन जिंकले. मोठ्या गटाने मातीपासून तयार केलेले नाजूक फुलदाणे आणि गट किल्ले आणि भातुकलीची भांडी सुंदर सजावट तयार करून आणले. छोट्या शिशूंनी कापूस आणि घोटीव पेपर या संकल्पनेवर आधारित रंगीबेरंगी आकर्षक वस्तू तयार करून आणले. हुशारीने तयार केलेल्या विविध कलाकुसरीच्या वस्तू तयार केलेल्या. पालकांनी बनवलेल्या झटपट पटापट पद्धतीच्या पाहुण्यांनी छान आस्वाद घेतला. पूर्वी प्राथमिकच्या शिक्षकांनी पण खूप मेहनत घेतली. और उसमें ये कोरिएंडर डाला है और जीरा पाउडर आप डाली है ये क्या बेस क्या बनाया है आपने? ये जो बेस बनाया है हा कसला आहे? काय बनवलं? रेडीमेड आला.
तर हे होतं संघर्ष वृत्तवाहिनीचं आजचं बातमीपत्र. उद्या पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी ताज्या घडामोडींसह. तोपर्यंत नमस्कार.